तर नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड स्वागत करतो तुमचं आणि मी ॲग्रो व्लॉग्स या चॅनलवरती आपल्या. तर सर्वांचं तुमचं स्वागत आहे. तर आपण पाठीमागचे 2 व्हिडिओ बघितलेच असेल. एक आहे जांभळाच्या झाडाला कलम कसं करायचं आणि दुसरं आहे ड्रॅगन फ्रूटचं जे फ्रूट असतं त्याच्या बियांपासून झाडं कशी तयार करायची, रोपं कशी तयार करायची. तर ह्याचे तुम्हाला दोन्हीचे रिझल्ट 1-2 महिन्यामध्ये परत बघायला मिळतील. त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुलाबाच्या फांदीपासून ते एका काडीपासून तर झाड कसं तयार करायचं. आणि आपला हा YouTube चॅनल आहे त्यावरती आपण जे पहिल्यांदा मी प्रयोग करतो की झाडांवरती किंवा समजा जे ते सक्सेस होतं तेच त्याचाच आपण व्हिडिओ टाकणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आधी 15 दिवसापूर्वी एक झाड लावतो किंवा रोप काय असेल ते तयार करतो. त्यानंतर नवीन व्हिडिओ तयार करतो म्हणजे प्रोसेस करतो आणि त्याचा जो रिझल्ट आलेला असेल तरच मी व्हिडिओ टाकतो. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण की गुलाबाची जी फांदी आपण ती आणलेली आहे कट करून. आता गुलाब पण एवढा भारी आहे ना, एक रेड कलरचा गुलाब आहे आणि एक आहे तसं पिंक कलरचा थोडासा ऑरेंज कलरचा गुलाब आहे. तर त्याच्या फांद्या आपण कट करून आणलेले आहेत. तो आता कसं लावायचं ते आपण बघूया. सोपी पद्धत आहे, जास्त मोठी पण नाहीये, एकदम साधी सिंपल मध्ये. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू आपण. गुलाब कसा लावायचा तो बघू. आणि ह्या व्हिडिओमध्ये जो 15 दिवसापूर्वी मी गुलाब लावला होता छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये आपल्या ग्रो बॅगमध्ये, तर त्याचा पण तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे की त्याला कशा फांद्या वगैरे म्हणजे छोटी छोटी पानं फुटलेली आहेत नवीन. तर चला आता आपण व्हिडिओला सुरू करूया. तर आपण ही झाडाची फांदी आणलेली तुम्हाला ह्याच्या आधी एक झाड पण दाखवतो व्हिडिओ होतो. तर आता हे तुम्ही जे स्क्रीनवर झाड बघताय तर त्या झाडाची फांदी आणलेली आपण कट करून. तर त्याला फुलं बघितच असाल तुम्ही किती मोठे मोठे छान कलरची फुलं, ते रेड कलरची असे एकदम डार्क ब्लड कलरचा जो रेड कलर आहे त्याची फांदी ही. तर आपण ही फांदी आता एक छोट्या छोट्या एवढ्या बघा आता इथं कशी हे कोंब फुटलेत नाही तेवढ्याच्यापासून कट करायची थोडीशी वरती, म्हणजे आता नवीन यायला तयार चालू होतं. आता ह्याचे आपण तुकडे करून घेऊ सगळे. तर त्या फांदीपासून आपण हे 4-5 अशा काड्या कट केल्या आहेत. आता ह्याच्या मी ग्रो बॅग आणल्यात. आता माझ्याकडे सध्या हे 3च ग्रो बॅग त्या 3 आणलेल्या आहेत. त्यामध्ये माती भरून आपण ते लावणार आहे. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला आयडिया सांगतो, लवकर फुटणार असेल तर म्हणजे फुटण्यासाठी ह्याला आपण थोडीशी खालच्या साईडला कोरफड लावायची म्हणजे ते लवकर फुटतं. ह्याच्या आधी मी लावले आहेत त्याला पण दाखवतो. आणि ह्यातल्या 3च आहेत, आता हे 3 लावणार इथं आणि बाकीच्या 2 काढ्यात. आता हे बघा इथं साईडला असं एक इथं मी झाड लावले, ह्याच्यामध्ये बी लावलेलं आहे. ते उगवल्यानंतर मी तुम्हाला सांगेल कशाचं आहे ते. पण ह्याच्या साईडला लावणार, हा पण एक प्रयोग करून बघणार की डायरेक्ट जमिनीत लावलं तरी ते येईल का म्हणून. ह्या आपण काड्या अशा, तर ह्यातल्या 3 आता आपण पिशवीमध्ये लावू ग्रो बॅगच्या आणि बाकीच्या 2 अशा आहेत त्या डायरेक्ट जमिनीत लावू. आता ही आपण कोरफड घेतलेली कट करून, तर ही जी छोटे छोटे तुकडे करायचे किंवा डायरेक्ट ही गुलाबाची जी फांदी त्याला डायरेक्ट ह्यात लावायचं. ही कट करायची कोरफड एवढी आणि ती डायरेक्ट ह्यात लावायचं. आता ह्या 3 पिशव्या भरून घेतलेल्या आहेत तर त्याला आता लावूया. तर हा बघा आता ही आपण कोरफड कट करून घेतलेली आहे. तर आता ही जी काढी आपण गुलाबाची ती ह्यात अशी थोडीशी घालायची, शेत मोडून ठेवली मी आणि ही कोरफड आहे ती एवढी कट करायची आणि हे जे आहे असंच हे असं डायरेक्ट मातीत लावायचं. आणि त्याच्यावर थोडीशी माती टाकायची. तर आतून पहिल्यांदा आपण ज्या बाकीच्या काड्या आहेत त्या पण लावून घेऊ आणि त्यानंतर माती टाकू त्यावरती. तर हे बघा आता ही फांदी घेतली, परत ह्यामध्ये लावायचं हे असं आणि हे यावरती आपण माती टाकणार आहे परत. तर आपण जे आता बघा ह्याच्यामध्ये ज्या काड्या लावल्यात थोडी थोडी माती टाकायची वरतून ह्याला पण. आता माती सगळी पावसामुळे ओली आहे, त्यामुळं त्याला पाणी वगैरे टाकू नका लवकर लगेच. आणि हे असं थोडंसं दाबून घट्ट पॅक झालं पाहिजे असं करा, काडी आहे ती हल्ली नाही पाहिजे. ज्या 5 गाड्या होत्या त्यातल्या 3 गाड्या आपण त्या ग्रो बॅगच्या पिशवीमध्ये लावल्या आहेत. आता 2 गाड्या आपण प्रयोग म्हणून डायरेक्ट जमिनीमध्ये लावणार आहे. म्हणजे त्याला फक्त कोरफड लावली आहे खालच्या साईडला आणि ते असं डायरेक्ट खोसणार आहे आपण ह्या जमिनीत. आपण ह्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू नंतर जेव्हा फुटतील त्यावेळेस. कारण की आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं शक्यतो फांदी आपण कुठली पण लावली तर त्या ग्रो होतातच, त्याला फांदी फुटतातच, पानं फुटतातच. आता तुम्हाला माझ्या ज्या 15 दिवसापूर्वी झाडं लावली होती मी ते दाखवतो. तर बघा आपण हे 15 दिवसापूर्वी लावलेले काढ आहे ते बघा, ह्याला सगळी छोटी छोटी पानं फुटलेली आहेत सगळे अशा. हा बघा ही पानं आहे ती वाळून गेलेली फक्त, पण याला पण
ह्या साईडने थोडंसं दिसतं असं फुटायला लागलेत पानं. हे बघा हे पण इथं कोंब फुटायला लागले सगळ्यांना. आणि हे बघा हे जे आपण हे दिसते कोरफड्यामध्ये कट करून टाकली होती काय काय ह्याच्या झाडांमध्ये. हे बघा इथं पण कोरफड दिसते छोटी-छोटी. तर ह्याच्यामध्ये पण सगळ्यांना कोरफड जशी आत्ता आपण पद्धत वापरली कोरफड लावून त्या फांदीला त्याच्या बुडक्याला खाली ते लावायचे तशी त्यामुळे लवकर फुटतं आणि कोरफडीने कसं होतं लवकर लगेच मुळ्या वगैरे धरतात त्याला काड्यांना. तर कोरफड लावा आणि म्हणजे झाड आल्यानंतर तुम्हाला एक थोड्या दिवसांनी अजून मोठे झाल्यानंतर दाखवलंच. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण गुलाबाच्या फांद्यापासून कशी रोपं तयार करायची गुलाबाची छोटी-छोटी. तर हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? आता आता तुम्हाला तर मी डायरेक्ट ह्याचा रिझल्ट पण दाखवलाय. तुम्ही जर तुम्हाला पण अशी गुलाबाची रोपं वगैरे तयार करायची असतील तर घरच्या घरी तुम्ही प्रयोग करून घरी रोपं तयार करू शकता, झाड तयार करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया लवकरच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.